नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण नीट यूजी 2026 साठी 69 दिवस राहिलेले आहेत। तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे आवर मिशन ऍडमिशन काउंटडाऊन 70 डेज, म्हणजे 70 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये वर्गामध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये क्लायमेटमध्ये काय असू शकतं, काय करायला पाहिजे या संदर्भातला डिटेल गोष्टी मी सांगणार आहे। नीट यूजी 2026 साठी आजपासून 69 ते 70 दिवस राहिलेत। यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे आणि पालकांनी काय करायला पाहिजे, यामध्ये विद्यार्थ्यांकडे जर लक्ष द्यायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांनी मुख्य विषय जो आहे तो स्टडी हार्ड, म्हणजे अगदी अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि मानसिक संतुलनावरती त्यांनी भर दिला पाहिजे। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की पालक यामध्ये काय करू शकतात, तर खूप वेळा पालकांमध्ये असा प्रकारचा एक समज असतो की माझ्या मुलांना 95-98% मार्क्स आहेत, तर माझा मुलगा ते सहज क्रॅक करू शकेल। तर ही जी आहे ती एक्झाम निवड करणारी आहे, नाकारणारी आहे, त्याच्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला फसवणारे प्रश्न टाकले जाणार आहेत। चारीच्या चारी पर्यायामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक पर्याय आपल्याला बरोबर आहे असं वाटतं। त्यामुळं मोस्ट ॲक्युरेट किंवा अगदी 100% ॲक्युरेट असणारा आपल्याला पर्याय निवडावा लागतो। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक अडचण येत असते, त्यांच्या शेजारी त्याच्या घरामध्ये शारीरिक आहार, निद्रा, त्याचबरोबर झोपेचं संतुलन, व्यायाम, शरीरातलं सगळं जे सिस्टम्स आहेत ते व्यवस्थित चालण्यासाठी पालकांनी त्यांच्या क्लायमेट निर्मिती किंवा वातावरण निर्मिती करावी लागत असते। पहिली गोष्ट अशी आहे की टार्गेट आपण फायनल करायचं आहे। एमबीबीएस साठी जर आपल्याला सर्वजणांना ट्राय करायचं आहे, नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं असतं, तर त्यांच्यासाठी जर आपण स्कोअर कोणता सेफ असेल तर एक 550 आपण पकडून चालू आणि 50,000पेक्षा कमी रँक असला पाहिजे, हे टार्गेट तुम्ही ठेवा। प्रायव्हेट एमबीबीएस साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं झालं तर मात्र 90,000च्या आसपास आणि 500 पेक्षा जास्त स्कोअर, 90,000 ऑल इंडिया रँकच्या आत असला पाहिजे। त्याचबरोबर 500 पेक्षा जास्त स्कोअर असेल तर तुम्हाला प्रायव्हेट एमबीबीएस महाराष्ट्र राज्यामध्ये मिळू शकणार आहे। ज्या विद्यार्थ्यांची इलिजिबिलिटीला प्रॉब्लेम येऊ शकतो अशा विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटामधून एमबीबीएस करायचं असेल, अशा विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी जी आहे ती दरम्यान 150 पेक्षा जास्त स्कोअर यावा याकडे कॉन्सन्ट्रेट करायचे। ज्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस करायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यांना 300 पेक्षा जास्त स्कोअर असावा हे लक्षात घ्या। त्या ठिकाणी कॅटेगरीचा संबंध येत नाही। त्याचबरोबर आउट ऑफ महाराष्ट्र जर समजा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला दरम्यान 250 पेक्षा जास्त स्कोअर असणं आवश्यक आहे। बीएमएस साठी सेफ स्कोअर प्रायव्हेट कॉलेजमध्ये करायचं असेल तर तुम्हाला 300 पेक्षा जास्त स्कोअर असला पाहिजे आणि बीएमएस गव्हर्नमेंटमध्ये जर आपल्याला ट्राय करायचं असेल तर 470 पेक्षा जास्त स्कोअर असणं आवश्यक आहे। आता हा जो मी स्कोअर सांगितलेला आहे तो ऍव्हरेज सांगितलेला आहे, बऱ्याच वेळा पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत। विद्यार्थ्यांनी जर विचार करायचा म्हटलं तर या 70 दिवसामध्ये टाइम मॅनेजमेंट सर्वात महत्वाचं आहे। मी पहिल्या टप्प्यामध्ये सांगितलं की तुम्हाला टार्गेट, म्हणजे आपलं टार्गेट काय आहे ते अगोदर ठरवा आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे। कोणताही रनर असेल किंवा जो रनिंग स्पर्धेमध्ये भाग घेणारा विद्यार्थी जो काही रनर असेल त्याला पहिल्यांदा टार्गेट कोणता आहे ते माहित असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्हाला जो स्कोअर आणि ऑल इंडिया रँक वेगवेगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यानुसार तुम्ही टार्गेट पहिल्यांदा फायनल करून घ्या। त्यानंतर पुढचा जो आहे तो स्टडीचं टाइम टेबल ठेवा। संपूर्ण 24 तासामध्ये कमीत कमी 6 ते 8 तास झोप झालीच पाहिजे आणि राहिलेल्या जवळपास 18 ते 16 तासामध्ये आपल्या सर्वांना सर्व गोष्टी, म्हणजे त्यामध्ये अभ्यास असेल किंवा क्वेश्चन पेपर सोडवणं असेल, डाऊट सॉल्व्हिंग असेल किंवा राहिलेल्या टॉपिककडे कॉन्सन्ट्रेशन असेल, याचं टाइम टेबल आपलं स्वतःचं वेगळं बनवून घ्या। जे डिफिकल्ट टॉपिक आहेत त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करा, जे सोपे सोपे टॉपिक आहेत त्याला थोडंसं नुसतं आउटलुक करून ठेवा। त्यामुळं बऱ्याच वेळा हार्ड वर्क शिवाय पर्याय नाही। खूप वेळा आपल्या समोर असं येतं की टॅलेंट आहे, इकडे टॅलेंट बघणारी परीक्षा नाही तर हे हार्डवर्क सुद्धा तुमचं बघणारी गोष्ट आहे। या एक्झाम मध्ये तुम्हाला नुसतं टॅलेंटच उपयोगाचं नाहीये, तर यासाठी हार्डवर्कची सुद्धा नितांत गरज आहे। मोठं ड्रीम घ्यायचं असेल तर तुम्हाला हार्डवर्क शिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा। पालकांनी मात्र त्याच्या शेजारचं वातावरण निर्मिती झाली पाहिजे।
घरामध्ये आवाज आला नाही पाहिजे, घरातली भांडणं मिटवून टाका, त्यांना आवाज ऐकू गेला नाही पाहिजे. शहरामध्ये घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण झालं पाहिजे, आहार सात्विक असला पाहिजे, तेलकट आहार विहार नसावा, तुपकट नसावा, नॉनव्हेजचं प्रमाण कमी करा. कारण ह्या गोष्टी मी महाराष्ट्रामधील एक टॉपचे जे काही SP आहेत, म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस माननीय विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की नॉनव्हेज मी नाही खाल्लं म्हणून माझं सिलेक्शन झालं. ऍक्च्युअली ती प्रत्येक व्यक्ती नुसार ते डिफरंट राहू शकतं. सर्वात महत्वाचा मुद्दा, जे काही आपण क्वेश्चन पेपर सोडवणार आहे त्यामध्ये टॉपिक वाईज असतील, किंबहुना चॅप्टर वाईज असतील, किंबहुना काही फक्त प्रॉब्लेम्सच क्वेश्चन पेपर सोडवत असेल किंवा फुल सिलेबस क्वेश्चन पेपर सोडवणार असेल, त्याचबरोबर मॉक टेस्ट सुद्धा सोडवणार आहात. आता मॉक टेस्ट आणि फुल सिलेबस जे काही क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये फरक काय आहे, तर फुल सिलेबस मध्ये सर्व सिलेबस वरती आपण क्वेश्चन पेपर काढता येतात, परंतु मॉक टेस्ट वरती मात्र ज्या चॅप्टरला वेटेज आहे त्या वेटेज नुसारच तेवढेच प्रश्न टाकता येतात. फुल सिलेबस मध्ये कदाचित एखादा पेपर हार्ड काढू शकतो, हार्ड टॉपिक वरती जास्त प्रश्न टाकता येऊ शकतात. ज्यावेळेस आपण फुल सिलेबस क्वेश्चन पेपर सेट त्याच्यावरून मॉक टेस्ट सॉल्व्ह करत असतो, त्यावेळेस आपला कोणता टॉपिक वीक आहे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचा आहे. या समजा कदाचित ह्या सगळ्या मॉक टेस्ट मध्ये स्कोर हा हाय आला, जास्त आला, तरी हुरळून जायचं कारण नाही. तुमच्या डोक्यामध्ये हवा जाऊ देऊ नका, कारण आणखी पेपर पुढे 70 दिवस आहे. जर समजा लोअर स्कोर आला तर मात्र डगमगण्याचे काही कारण नाही, आपल्याकडे आणखी 70 दिवस आहेत, आपण सुद्धा स्कोर वाढवू शकतो. अशा प्रकारची मानसिक तयारी ठेवा. शरीर आजारी नाही पडलं पाहिजे, झोप पूर्ण झाली पाहिजे, पोट साफ झालं पाहिजे, भूक वेळेवर लागली पाहिजे, अतिप्रमाणात जेवण करू नका, अगदी 30 ते 40% जेवण करा, सात्विक आहार ठेवा. बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीचं डिस्ट्रॅक्शन तुमच्या डोक्यामध्ये आणणारा मित्र असेल तर अशा मित्रांपासून दूर राहा. तुम्हाला डिसअपॉइंट करणाऱ्या काही गोष्टी असतील त्याच्यापासून दूर राहा, हे 100%. आत्ताचं थोडंसं लाईफ 70 दिवसाचं खूप कठीण आहे, अडचणीचं आहे, परंतु काही काळजी करू नका मित्रांनो, पुढचं लाईफ खूप सुंदर आहे. त्यासाठी आता मात्र हार्डवर्क करणं गरजेचं आहे. एखादं झाड ज्यावेळेस आपण लावतो, रोपटं लावतो, त्यावेळेस त्याला पाणी घालणं किंवा त्याच्यासाठी परिश्रम करावं लागतं. ज्यावेळेस त्याची फळं चाखायला येतात त्यावेळेस ते फळं गोड 100% असतात, त्याबद्दल काही काळजी करण्याचं काम नाही. तुम्ही सध्या खूप चांगला स्कोर आला म्हणून रिलॅक्स राहू नका. त्याचबरोबर मॉक टेस्ट आणि फुल सिलेबस टेस्ट मध्ये कमी स्कोर आला म्हणून सुद्धा घाबरू नका. रिलॅक्स होण्याचा वेळ सध्या नाही. युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळ्यांच्या घरामध्ये वातावरण अडचणीचं निर्माण झालेलं आहे, काही काळजी करण्याची कारण नाही. सगळ्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप सारा वेळ आहे. संपूर्ण अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे, रिपीटर विद्यार्थ्यांचा सुद्धा अभ्यास पूर्ण झालेला आहे. 70 दिवसामध्ये आणखी जवळपास 1400च्या आसपास तास आपल्याकडे उरलेले आहेत. 1200-1300 तासामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे होऊ शकतात. ज्याच्याकडे आपलं स्कोर कमी येतात त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. खूप सारा फिजिक्सकडे लोक लक्ष देतात. या वर्षीचा फिजिक्सचा पेपर 100% सोपा येणार आहे मित्रांनो. केमिस्ट्री आणि बायोलॉजीकडे कॉन्सन्ट्रेट करा. बायोलॉजी पेपर अवघड येत नसतो, फक्त डिस्क्रिप्टिव्ह आणि टाइम कन्झ्युमिंग टाकता येऊ शकतो. त्यामुळे बायोलॉजी हा वाचून लगेच उत्तर आलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून तयारी करा. 2022 आणि 23 मध्ये बायोलॉजीचा पेपर हा टाइम कन्झ्युमिंग म्हणजे जास्त वेळ खाऊ असा पेपर होता. पेपरचं अभ्यास करायला गेलं तर आपल्याला पहिल्यांदा बायोलॉजी सोडवावं लागेल. बायोलॉजीसाठी 35 ते 45 मिनिटांमध्ये जवळपास 90 प्रश्नांची उत्तर आली पाहिजे. पुढची जी गोष्ट आहे ते 50 ते 55 मिनिटांपर्यंत जवळपास आपल्याकडे केमिस्ट्री संपला पाहिजे. त्याच्यामध्ये 45 प्रश्न असतात. राहिलेले 45 प्रश्न फिजिक्ससाठी 80 मिनिटाचा वेळ राहायला पाहिजे. त्या 80 मिनिटांमध्ये शेवटचे 15 मिनिटं सोडून जवळपास 65 मिनिटांमध्ये तुमचा फिजिक्सचे 45 प्रश्न सोडवून झाले पाहिजे. कदाचित आणखी 5 मिनिट वाढले तरी चालतात. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये राहिलेले प्रश्न सोडवावे लागणार आहेत आणि बबलिंग झालेत काही चेक करावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. इम्प्रूव्ह करा तुमचा स्कोर, इम्प्रूव्ह करा तुमचं रँक आणि 100% तुम्ही सक्सेस व्हा. यशाच्या सर्वोत्तम मार्गाकडे तुम्ही मार्गक्रमण करत आहात. घरामध्ये पालकांनी आपल्याकडे खूप आशावादी दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. आजपासून 18 वर्षापर्यंत तुमच्या माध्यमातून एक स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं आहे. ते साकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा.
एवढेच दिवस आहेत सध्याच्या दिवसामध्ये. सुगीच्या दिवसामध्ये शेतकरी कधीही विश्रांती घेत नाही. सध्याचे दिवस सुगीचे आहेत, अडचणीचे आहेत. हार्ड वर्क करा, मानसिक संतुलन ढळू देऊ नका, शरीराला आजारी पडू देऊ नका. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर टार्गेट. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या. आपलंच यश 100% आपलंच आहे. 100% आपण हार्डवर्क करा. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. पालकांनी त्यांना प्रमोट करायला शिका, त्यांना डिमोटिवेट करू नका. त्यांच्या घरातलं वातावरण शुद्ध आणि खेळीमेळीचं राहील याच्याकडे लक्ष द्या. त्याला मोटिवेट करा की जेणेकरून आत्ताचा स्कोर 350 होता, आत्ता स्कोर तुझा वाढलाय. कदाचित कमी जरी झाला असला तरी त्याला डिमोटिवेट करू नका. त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्याला काय करता येऊ शकेल ह्यांना. त्याच्यापेक्षा तुम्हाला 25 वर्षाचा अनुभव जास्त आहे. तुम्ही त्या अनुभवाचा वापर करून इथून पुढच्या 70 दिवसामध्ये प्रयत्न करा आणि 100% यश तुमचंच आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउंटडाऊन 70 डेज 70 दिवसाचा या जो काही परीक्षेचा पिरियड आहे त्या परीक्षा काळातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय काळजी करायला पाहिजे या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्तानं. जय हिंद, जय महाराष्ट्र.